इराण आणि इस्रायल या युद्धामुळे भारतात त्याचे काय परिणाम होणार आहेत ते पहा। पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भात सुद्धा एक मोठी अपडेट येत आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता पुण्यामध्ये तर काय घडलं ते पहा। शहरातील मुख्य रस्ते आणि उपनगरातील पेट्रोल पंपावर दुचाकी आणि चारचाकी वाहनं चालकांचा जो रविवारी होता, रविवारी मध्यरात्री 12च्या सुमारास लांब रांगा लागल्या होत्या। इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढणार आहेत। शहरातील काही भागात मध्यरात्री सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर शहरांच्या रांगा थेट मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्या। त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले होते। आता प्रश्न हाच पडतो की खरोखरच या ज्या किमती आहेत त्या वाढणार आहेत का, किंवा जे सोनं आहे त्याच्या बाबतीत सुद्धा जे काही निर्णय आहेत ते सुद्धा, मग त्या निर्णयाबद्दल काय होणार, सोन्याच्या बाबतीत काय होणार, आणि जे पेट्रोल आहे डिझेल आहे त्याच्या बाबतीत सुद्धा अनेक स्तरातून वेगवेगळे जे आहेत ते संशय निर्माण होत आहेत। आता नक्की याच्यामध्ये काय घडलेलं आहे ते पाहूयात। इराण आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत वाढलेल्या तणावाचा फटका तेलाच्या वाहतुकीला बसणार आहे। सध्या भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांकडे किमान 10 दिवस पुरेल इतके कच्चे तेल असून आणखी 5 ते 7 दिवस ते पुरेल इतकं इंधन साठा आहे। त्यामुळे भारताला तातडीने तेलाची टंचाई जाणवण्याची शक्यता नाही, पण नजीकच्या काळात कच्च्या तेलाचे दर वाढण्याची आणि त्याचा अर्थकारणावर व्यापार परिणाम होण्याची भीती आहे। मात्र याचा परिणाम येत्या काही महिन्यात पेट्रोल डिझेलवर दिसण्याची शक्यता आहे। आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे फ्युचर्स बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढल्या असे विश्लेषकांनी सांगितले। जागतिक स्तरावर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट फ्रूट 5.55% वाढून $70.74 प्रति बॅरलवर पोहोचला, तर न्यूयॉर्कमध्ये ब्रेंट फ्रूट 5.86% वाढून $77.14 प्रति बॅरलवर पोहोचला आहे। त्यामुळे भारतावर सुद्धा याचे परिणाम होण्याची शक्यता आहे। इराक, सौदी अरेबिया, UAE आणि कुवेत येथून आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाची वाहतूक समुद्रनदीतून केली जाते। या मार्गाने जाते जगातील 20% द्रव पेट्रोलियम पदार्थ आणि LNG वाहतूक होते। दररोज हे प्रमाण सुमारे 25 ते 27 लाख पिंपे इतके आहे। हे प्रमाण भारताच्या एकूण आयातीच्या जवळपास निम्मे आहे। आता पश्चिम आशियातील घडामोडीमुळे भूराजकीय अस्थिरता वाढल्यामुळे भारतासमोर इराण व्यतिरिक्त अमेरिका, पश्चिम आशियातील अन्य देश आणि अमेरिका आणि प्रसंग रशियाकडूनही तेल विकत घेण्याचा पर्याय आहे। पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे। देशातील इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय दराशी संलग्न करण्यात आलेले आहेत। त्यामुळे येत्या काळात इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे। आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की मग हे पेट्रोल डिझेलचे दर कुठपर्यंत जाऊ शकतात। तर पेट्रोल आणि डिझेलचे दर सांगितले होते की 150 रुपयापर्यंत पेट्रोल हे जाऊ शकतं, परंतु तसं न होता जे पेट्रोल आहे ते 10 रुपयांनी वाढू शकतं असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे। कारण की भारतासमोर अनेक पर्याय आहेत, त्यामुळे कमीत कमी 10 रुपयांनी हे जे पेट्रोल डिझेल आहे ते वाढू शकतं असं तज्ज्ञांचं मत येत आहे। परंतु जर परिस्थिती आणखीन भीषण झाली तर ते मग दर आणखीन वाढू शकतात असं सुद्धा सांगितलं जात आहे। अशा प्रकारे ही अपडेट समोर आलेली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या।